आरोग्यमंत्र्यांना पक्षातील शिवसैनिकांनीच दिला घरचा आहेर। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेसाठी उठाव केला। मात्र नुकतेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे शरद पवारांना भेटले। आरोग्यमंत्र्यांनी मला पाठवलं आहे असा संदेश घेऊन त्यांनी ही भेट घेतली। आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत काम करत असताना एका पुतण्याला पाठवून पक्षाला अल्टिमेटम देणं आणि पक्षावर आपला मालकी हक्क आहे असं दाखवणं बंद केलं पाहिजे। मात्र मुख्यमंत्र्यांनाच अल्टिमेटम देणार असाल तर याचे परिणाम भोगावे लागतील। तुमचा एक पुतण्या शरद पवारांना भेटतो, दुसरा पुतण्या पक्षाला सांगतो की आमचा विचार केला नाही तर आम्ही वेगळा विचार करू। मागील इतिहास पाहिला तर 2019ला शहर मध्यच्या आमदारकीच्या वेळेस काय झाले, करमाळ्यात काय झालं। ज्या पक्षात आपण राहता त्या पक्षालाच आपण संपवण्याचा प्रयत्न करत आहात। आपल्याच पक्षाचे उमेदवार कशा पद्धतीने पडतील असा प्रयत्न जर होत असेल तर आम्ही शिवसैनिक हा प्रकार सहन करणार नाही। याबाबत जिल्ह्यातील 4 जिल्हाप्रमुख मिळून आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत। आरोग्यमंत्र्यांच्या अशा वक्तव्यामुळे पक्षातील खरे आणि निष्ठावंत शिवसैनिक दुखावले जाणार आहेत। एकीकडे पुतण्या आणि एकीकडे भावांच्या माध्यमातून पक्षाला डॅमेज करण्याचा प्रयत्न आरोग्यमंत्र्यांनी थांबवावा, हे योग्य नाही। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जनतेसाठी उठाव केला। त्यानंतर जे काही चित्र दिसतं हे महाराष्ट्रासमोर आहे। परंतु काल परवाच एक बातमी आपल्याला समजली की आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे हे शरद पवार यांना भेटले आणि सांगितलं की हे आरोग्यमंत्र्यांनीच मला पाठवलेले आहे। या संदर्भामध्ये आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना याबद्दलची माहिती दिलेली आहे। एक आमचं शिष्टमंडळ देखील त्यांना भेटलेलं आहे। आरोग्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे की मुख्यमंत्र्यांच्या सोबत काम करत असताना कुठंतरी एक पुतण्याला पाठवून तुम्ही पक्षाला अल्टिमेटम देणं किंवा पक्षाला कुठंतरी आपलीच मालकी हक्क आहे असं दाखवणं हे बंद केलं पाहिजे। शिवसैनिक असं कधी सहन करणार नाहीत। मुख्यमंत्री साहेबांनी आपणास आरोग्यमंत्री केले आहे, परंतु आपण जर मुख्यमंत्र्यांनाच आमच्या पक्षालाच जर तुम्ही अल्टिमेटम देत असाल तर याचे परिणाम भविष्यामध्ये भोगावे लागतील। तुमचा एक पुतण्या शरद पवारांना भेटतो, दुसरा पुतण्या पक्षाला सांगतो की जर आम्हाला आमचा विचार केला नाही तर आम्ही वेगळा विचार करू। आणि या ठिकाणी मागील इतिहास जर बघायला गेला तर सोलापूरमधील शहर मध्य मतदारसंघातील आमदारकीच्या वेळेस काय झालं 2019ला, करमाळ्यामध्ये आपण काय केलं, हे सगळं करून जर पक्षाला जर ज्या पक्षामध्ये आपण राहता त्या पक्षालाच संपवण्याचा किंवा त्या पक्षाचे उमेदवार कशा पद्धतीने पडतील किंवा त्या ठिकाणी कसा गोंधळ करायचा जर प्रयत्न होत असेल तर आम्ही शिवसैनिक 2019ला सहन केले असतील, परंतु यावेळेस हा प्रकार सहन केला जाणार नाही। एकनाथ शिंदेंच्या कानावर तुम्ही म्हणताय की हा सविस्तर प्रकरण आहे ते टाकलाय। शिंदे साहेब काय म्हणले, कशा पद्धतीने त्यांनी काय वक्तव्य केलं आहे का, कशा पद्धतीने? शिवसेनेचे सचिव सन्माननीय संपर्क नेते संजयजी मशिलकर साहेबांना याबद्दलची आम्ही सर्व माहिती दिलेली आहे। सर्व आमचे शहर प्रमुख, आमच्या जिल्ह्यातील 4ही जिल्हा प्रमुख महेश चिवटे, चरण चौरे आणि ठोंगे पाटील आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबांना याबद्दल 2 दिवसामध्ये भेटणार आहे याची कल्पना देखील आधी आम्ही दिलेली आहे। त्या संदर्भातली माहिती आमचे सचिव त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत। कारण अशा पद्धतीनं जर वक्तव्य होत असतील तर पक्षाचे खरे शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक दुखावले जाणार आहेत। त्यामुळं आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीनं तुम्ही आरोग्यमंत्री हे करताय हे आपण थांबवावं। एकीकडे पुतणे, एकीकडे भाऊ यांच्या माध्यमातून पक्षाला कुठंतरी डॅमेज करण्याचा प्रयत्न हा तुमचा चाललेला आहे, हे योग्य नाही आहे।